नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि जसं की आपण काल एक ब्लॉग शूट केला होता आणि तो जस्ट आता मी अपलोड केला आहे आणि नक्की तुम्ही जाऊन बघा तो पण व्हिडिओ। तुम्हाला कसं वाटतंय तो व्हिडिओ आणि त्यात काय बदल पाहिजे होते ते मला या कमेंटमध्ये सांगा, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा। ठीक आहे, आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे, तर आज बघू आपण या व्हिडिओत आपण काय दाखवू शकतो तुम्हाला। बाहेर तर आता सध्या नाही दाखवू शकत कारण की पाऊस चालू आहे। ठीक आहे, तर आता आपण बाहेर तर जाणं थोडं स्किप करू, बट जसा पाऊस कमी होईल तसा आपण बाहेर पण एक्सप्लोर करायला जाऊ। आणि आज कॉलेज जायचं होतं मुळात, पण मग पावसामुळे आपल्याला जाता आलं नाही कारण की बाहेर निघालो म्हणजे पाऊस खूप वाढतो आणि पाऊस वाढल्यामुळे आपल्याला वापस येण्याची थोडीशी धाकधूक राहते, त्याच्यामुळे आपण काही बाहेर गेलोच नाही। कॉलेजला पण जाणं आपण टाळलं असतं, तर आपण उद्या किंवा परवा नेक्स्ट डे आपण कॉलेजला नक्की जाऊ। तर आता मी जस्ट उठलो, मी बघितलं की कालचा व्हिडिओ तर एडिट वगैरे झाला, पण त्याला आपण अपलोड नाही केलं। थंबनेल वगैरे बाकी होता एडिट करायचा, सगळं वेल सेटल झालं, सकाळी उठून केलं आणि आता वाजले तर तुम्हाला टाईम वगैरे दाखवतो। आणि व्हिडिओ पण आता अपलोड झाला आहे, आता वाजले तर 12:10 आणि व्हिडिओ पण अपलोड झाला आहे। तर जा नक्की बघा आणि भरभरून त्या व्हिडिओवर लाईक कमेंट शेअर करा, असेच व्हिडिओ येतील आपल्या आता याच्या पुढे। तर आता जातो आणि तयारी करतो, जेवणाला जायचं। जर पाऊस कमी असेल तर ठीक आहे, आपण छत्री घेऊन जाऊ, पण बाहेर एक्सप्लोर करू थोडंसं। बाहेरचं वातावरण कसं चालू काय चालू आपण तुम्हाला दाखवू, ठीक आहे। चला रेडी झालो आहे, आता आपण जाऊ, मस्त जेवण वगैरे करू, देन आपण थोडं एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला दाखवतो थोडंफार काही बाहेरचं सीन, पाण्या पावसाचा कसं वाटते मुंबई। चालतोय तू पण जेवायला बाहेर? हां, आज सोमवार असल्यामुळे खालीच आज आम्हाला जेवण अवेलेबल होऊन जाईल। म्हणजे तिकडे कसं आहे, शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे ते जेवणवाले येत नाही आणि आता सोमवार ते शुक्रवार ते डेली जेवणासाठी स्टॉल लावत असतात। तर आता तिथे जाऊ, जेवण वगैरे करू, आमच्यासाठी पण इझी होऊन जातं, दूर जावं लागत नाही। तर चला जाऊ, जेवण करू आणि तुम्हाला पण थोड़ा एक्सप्लोर करून दाखवू। 2 पार्सल ले लिया भाई ने, अभी एक हाथ में ये है, एक हाथ में फ़ोन है और दूसरे हाथ में भाई छाता भी है, इसलिए मैं अपने आप को नहीं दिखा सकता। ये देख सकते हो हमारा इलाका, एरिया तो भारी है पण काय करायचं आता, अशी परिस्थिती आहे। चला जातो रूमवर, जेवण करतो, जेवण करून मग आपण फिरायला जाऊया। जेवण आताच जस्ट रूमवर आलो घेऊन आणि अशी हालत होती, एका हातात दोघं बॅग जेवणाच्या पार्सलच्या आणि एका हातामध्ये फोन पण होता आणि छत्री पण होती, त्यामुळे असा स्वाईप नाही करता येत होता, रोटेट नाही करता येत होता मला। तर आता जेवतो आणि जेवण झालं की आपण जाऊ मस्त फिरायला। पाणी पडलाय, पाऊस पडलाय, मस्त जाऊ मरीन वगैरे एक्सप्लोअर करू आणि छत्री सोबतच घेऊन जाऊ, बिकॉज पाण्या पावसाचे दिवस आहेत, कधी पण पाऊस येऊ शकतो। तर मित्रांनो झालं होतं आता जेवण वगैरे आणि जस्ट जेवण करून आता बाहेर आलो आहे। आता जाऊ आपण मरीनला गेल्यानंतर बघू आपण काय नजारा आहे काय नाही। सध्या तर बघू शकता तुम्ही गर्दीच गर्दी आहे इकडच्या एरियामध्ये, एकदम असं भारी वाटतं जेव्हा आहे ना असं एकांत फिरतो माणूस, एकदम भारी वाटतं, मस्त। चला तुम्ही बघू शकता पुढे आपल्या मरीन लाईन्स आहे, बस आता एवढं क्रॉस करू, जाऊ मरीनला।
मित्रांनो आता आलोय रूमवर, मस्त मरीन लाईन आपण एक्सप्लोअर केली, बसलो तिथे मी खूप वेळ बसलो आणि मन शांत झालं. त्या लाटांचा सळसळाट वगैरे खूप भारी वाटतो. मग मनाला एक आनंद वाटतो तिथे गेल्यानंतर, खूप भारी वाटतं. नवनवीन लोक पाहायला भेटतात, खूप लोक फॅमिलींसोबत येतात, काही टेन्शनमध्ये येतात. आपल्याला कळून जातं कोण कसं आलंय, कोण कुठे काय रागरोष काढतंय. मग बसलेलं वगैरे मनाने दुःखात बसलेले असतात खूप लोक, त्यांच्यात मी जातो, बसतो, बोलत तर नाही, फक्त बसायचं वगैरे, एन्जॉय करायचं आपला. देन आता जस्ट रूमवर आलो आणि आता खातोय मस्त कॅडबरी. गेलो होतो मस्त स्टार बाजारला, सेल वगैरे घेऊन आलो, सेल वगैरे घेतले आणि आता मस्त कॅडबरी खातो, एन्जॉय करतो मी पण. आणि आता भेटू मस्त संध्याकाळी. आता थोडा रेस्ट करेल. आता जेवण वगैरे झालं आहे, मस्त जेवण झाल्यामुळे आता थोडीशी झोप पण काढायची गरज आहे. आता मस्त रेस्ट करतो, संध्याकाळी मस्त वर्कआउट करू. वर्कआउट करून झाल्यावर मग जेवणाचा वेळ राहील, परत त्याच रुटीनला आपण जेवण पण करू आणि भेटू तुम्हाला संध्याकाळी. तर मित्रांनो आता उठलो, आता वाजलेत 7 आणि थोडंसं झोपायचं होतं पण ते जास्तच झोपलं गेलं आणि 7 वाजलेत. तर आता करू मस्त वर्कआउट करतो, इथल्या इथे थोडाफार वर्कआउट करतो. वर्कआउट झाल्यावर आपण बनवू मस्त सोया चंक्स बनवू आणि ते खाऊ. देन आपण करू जेवण. तर आता करतो. तर मित्रांनो आपला आता सोयाबीन चंक्स रेडी आहेत खाण्यासाठी. तर आपण त्यांना खातो, देन मग जेवण करू थोड्या वेळानंतर. खूप भारी लागतं आहे खायला, ट्राय करा. तुम्हाला आवडता नाही आवडतं ते तुमची चॉईस आहे, पण मला खूप आवडतं. तर मित्रांनो मस्त आता रात्र झाली होती, चंक्स आपले संपले होते. तर चंक्स घ्यायला मस्त स्टारमध्ये आलो होतो. मस्त इकडे स्टार बाजार म्हणून एक मॉल आहे, तिकडे आपण येऊ शकतो, शॉपिंग करू शकतो. त्याच्यामुळे चंक्स इझिली आपल्याला अवेलेबल आहे, कुठे पण जा मस्त घेऊन जा, खा. तर मित्रांनो जस्ट सोया चंक्स वगैरे खाल्ले होते आणि आता जेवण देखील झालं. तर आता भूक तर लागणार नाही, रात्र काय सकाळपर्यंत लागणार नाही, खूप पोट फुल झाले. तर आता फक्त व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे, व्हिडिओ एडिटिंग करतो. देन तुम्हाला भेटू आपण उद्या नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला, चॅनलला, जेणेकरून आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.